आज जी रेसिपी बनवणार आहे ती थोडीशी इंटरेस्टिंग आहे, तर ती खाल्ल्यानंतर तिचे खूप सारे फायदे आहेत आणि तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती आहे कोथिंबीरच्या देठांची भाजी। तर आपण काय करतो, कोथिंबीर घेतो आणि कोथिंबीरचे देठ असे फेकून देतो। तर आपण कोथिंबीरचे देठ न फेकता आपण त्याची भाजी पण बनवू शकतो। तर मी आज तीच बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत, चांगले कापून बारीक कापून घेतलेले आहेत आणि ते चांगले धुवून मग आता मी तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात मी हे देठ धुतलेले देठ टाकलेत। तर कोथिंबीर पासून खूप काही फायदे आहेत। कोथिंबीर स्किनसाठी खूप छान आहे, पुन्हा वजन कमी करण्यात कोथिंबीरचे खूप फायदे आहेत। तर कोथिंबीर तर आपण कोथिंबीर तर खातोच, पण कोथिंबीरच्या देठांची भाजी कधी खात नाही। मग आपण आता मी तीच बनवलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडेल, तुम्ही पण एकदा ट्राय करा। तर आता हे देठ चांगले परतून झालेत। आता त्याच्यासाठी मी इथे मिक्सरमधून हिरवी मिरची, थोडे शेंगदाणे, लसण आणि जिरीची वाटण काढून घेतलेलं आहे आणि ते मी आता याच्यात मिक्स केले। मग आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे मीठ आणि थोडीशी मुगाची डाळ घातली मी त्याच्यात। तर अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, छान लागते। कोथिंबीरच्या देठांची भाजी पण खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा। कारण आपण फेकून देतो देठ, पण फेकून न देता आपण त्याची भाजी पण तयार करू शकतो। इथे आपल्या आता भाजी होत आहे तयार। मग याच्यात थोडंसं पाणी घातलंय ज्याने की देठ शिजले जातील, कारण देठ थोडेसे जाड असतात त्यामुळे शिजायला थोडा टाइम लागतो। मग त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मग आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे एका भांड्याने, जे वाफेने चांगले शिजले जातील देठ। त्याच्यामुळे याच्यावरती थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं तसं। आणि झाकण काढल्यानंतर आता भाजी बघा आपली शिजलेली आहे। थोडंसं याला आपल्याला सुकी करायची आहे, तर याच्यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आणि भाजी झालेली आहे, रेडी शिजलेली आहे। आणि मग इथे मी भाजी तयार झालेली एका भांड्यात काढून घेतली आणि ही आता मी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कुठल्याही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण ही अशीच खाऊ शकता। ही खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल